माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आदिवासी समाजातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश। जिल्हा परिषद आष्टी व तामसा गटात भाजपला मिळणार बळ। हदगाव तालुक्यात आदिवासी समाजात हिरारीने काम करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य सकाराम डवरे, शिवसेना पक्षाचे डॉक्टर दीपक नाईक, काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच भीमराव वाकोडे, माजी सरपंच बळीराम खोकले, माजी सरपंच रामचंद्र भिसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठवाडा संघटन मंत्री संजय कोंडगे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, डॉक्टर अंकुश देवसरकर, तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून नांदेड येथील केंद्रीय पक्ष कार्यालयामध्ये करण्यात आला आहे। या पक्ष प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद आष्टी व तामसा गटात बळ मिळणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष प्रवेशाचा फायदा होईल। आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ व तरुणांसाठी काम करणारे डॉक्टर दीपक नाईक, सकाराम डवरे यांच्या भारतीय जनता पार्टीत, त्यामुळे या भागात पक्षाला ताकद मिळणार आहे। या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळातील नेते चांगुनराव बोईनवाड, शिवराज बारकड, ओम इंदेवार, देवानंद वानखेडे, गजानन चव्हाण, महेश मठपती, स्वप्नील रामगिरवार, अवधूत कदम, संजय सोमेवाड, अरविंद हुंडेकर, ॲडव्होकेट नंदकुमार वारकर, मंगेश देशमुख, विठ्ठल मस्के, शशिकांत बंडावार, गजानन पदमवार, सचिन तांदळे, राहुल शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशाला उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव।